नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर व ई बाईक सेंटर सलगरे घेऊन आली गुढीपाडवा धमाका इलिको कंपनीची ई बाईक सर्वात स्वस्त एकदम जबरदस्त फक्त 39,500 पासून पुढे कोणत्याही कंपनीची जुनी ई बाईक द्या नवीन ई बाईक घ्या एक्सचेंज ऑफर बजाज फायनान्सच्या साहाय्याने 0% व्याजदर कोणत्याही वस्तू खरेदीवर लकी ड्रॉ कुपन आमच्या शाखा क्रमांक 1 पोस्ट ऑफिस समोर सलगरे शाखा क्रमांक 2 हिरा हॉटेल चौक मिरज शाखा क्रमांक 3 देशिंग कॉर्नर कवठे महांकाळ शाखा क्रमांक 4 नायरा पेट्रोल पंप समोर हल्याळ रोड आथनी। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। शहरातील जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदानजवळ भरधाव डंपरने दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला जोराची धडक दिली। या अपघातात पायावरून डंपर गेल्याने गंभीर जखमी झालेल्या अप्पासाहेब अण्णा मगदूम वय वर्ष 66 राहणार मौजे डिग्रज यांचा जागीच मृत्यू झाला। सदरचा अपघात हा शुक्रवार दिनांक 22 मे रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास झाला। या प्रकरणी राहुल अप्पासू मगदूम यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की मयत अप्पासाहेब मगदूम हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील मौजे डिग्रज गावामध्ये राहत होते। फिर्यादी राहुल यांचे वडील अप्पासाहेब मगदूम हे शुक्रवारी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून क्रमांक MS10 DJ 9369 वरून जुन्या बुधगाव रोडवरून बायपास रस्त्याकडे निघाले होते। म्हसोबा मंदिरानजीक ते आले असता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने क्रमांक MS10 DT 8529 ने त्यांना धडक दिली। यानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले। अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी राहुल मगदूम यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी डंपर चालकावर गुन्हा दाखल केला आहे।